अंदरवाली सराटीमधून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना। मुख्य रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त, ठिकठिकाणी बॅरिकेडिंग आहे। आजपासूनच आमरण उपोषण करत मुंबईला जाण्याचा विचार, समाजाला विचारून निर्णय घेणार जरांगेंची भूमिका। छातीवर गोळ्या झाडल्या तरी आता माघार नाही, जरांगे ठाम। सरकार निर्दयी, आरक्षण न मिळाल्यास सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ करू, वेळ आल्यावर ट्रॅप समोर आणणार, जरांगेंचा इशारा। शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, मराठा बांधवांचं बलिदान डोळ्यासमोर दिसतंय, जरांगे पाटील भाऊ। तर 3 कोटी मराठे मुंबईमध्ये जमवून दाखवण्याचा जरांगेंचा दावा। सरकार आरक्षणावर सकारात्मक आंदोलन मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचं जरांगेंना आवाहन। तर फेब्रुवारीमध्ये अधिवेशन बोलावून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची आज मराठा समन्वयकांसोबत बैठक, दुपारी 3 वाजता ऑनलाईन बैठक घेणार। जरांगेंना आश्वासन दिलेले 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे ते 2 मंत्री तोंड दाखवत नसावे, मराठा आरक्षणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनासाठी ठिकठिकाणाहून भाकरी, किराणा साहित्यासह तरुण मुंबईकडे रवाना। आरक्षण न दिल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा। महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या निशाण्यावर, रोहित पवार, किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, राजन साळवी यांना एसीबीची नोटीस। तर खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाणला ईडी कोठडी। ईडी सरकारचं हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना नाउमेद करण्याचं काम सुरू। महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच्या तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवारांचा हल्लाबोल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी थोड्याच वेळात विधानभवनात सुनावणी, शरद पवार गटाचे गटनेते जयंत पाटील यांची साक्ष नोंदवली जाणार। मोदींनी लोकार्पण केलेला प्रकल्प नरसय्या आडाम यांचा, विधायक काम करणाऱ्या आडाम यांना प्रोत्साहित करायला हवं होतं, तसंच महागाई आणि बेरोजगारीबद्दल बोलायला हवं होतं, शरद पवार यांची पंतप्रधान मोदींवर टीका। गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टर माइंडची पुणे पोलिसांकडून धिंड, विठ्ठल शेलारची घरापासूनच पोलिसांकडून धिंड। शिव रेल्वे उड्डाण पूल आजपासून पुनर्बांधणीसाठी बंद, पुढील 2 वर्ष पूल बंद राहणार, पर्यायी वाहतूक ही वळवली जाणार।